सर्वांना सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. आज 67व्या धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त सर्व भारतातील बौद्ध उपासक उपासिकांना मी ॲडव्होकेट योगिता रायपुरे यांच्यातर्फे मी खूप खूप मंगलकामना व्यक्त करीत आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बौद्ध धम्म दीक्षा दिली, त्याला 67 वर्ष पूर्ण होत आहेत. या बौद्ध धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त भारतभर उत्साहामध्ये आपण अनेक कार्यक्रम साजरे करत असतो. एक उत्साहाचं वातावरण असतं. बुद्धाचा धम्म हा क्रांती घडवणारा आणि बदल घडवणारा धम्म आहे. त्या धम्मातून आमच्या विचारात, आचारात, आमच्या वागण्यात, बोलण्यात आणि संपूर्ण जीवनात एक वेगळा बदल घडलेला आहे आणि त्या बदलाचं स्वरूप इतकं प्रचंड परिवर्तनशील आहे की त्यामुळे आज बौद्ध अनुयायी आहेत त्यांची जगभर ख्याती निर्माण झालेली आहे. आपण जेव्हा या धम्मचक्राचा विचार करतो की धम्म, बाबासाहेबांनी धम्म का दिला, बुद्धाचा धम्म का दिला, जेव्हा त्यांच्याकडे बरेच असे ऑप्शन होते, जेव्हा त्यांच्याकडे या विषयावर बोललं जात होतं की बाबासाहेब जेव्हा तुम्ही धम्म परिवर्तनाचा विचार करता, हिंदू धर्मातून जेव्हा बाहेर निघण्याचा विचार करताय, तेव्हा तुम्हाला अनेक लोकांनी त्यांना हे केलेलं होतं की तुम्ही शीख धर्म घ्या, तुम्ही मुस्लिम धर्म घ्या, तुम्ही हा धर्म घ्या, तुम्ही तो धर्म घ्या. परंतु तरीसुद्धा बाबासाहेबांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा धम्म या भारतातील भूमीला परत देण्याकरिता हाच धम्म घेतला. याचे कारण अनेक आहेत आणि याच्यातलं पहिलं कारण हे आहे की बाबासाहेबांच्या मनावर अगदी लहानपणापासून बुद्ध धम्माचा हा प्रचंड असा प्रभाव होता. बाबासाहेबांना जेव्हा 10वीची परीक्षा जेव्हा पास केली होती बाबासाहेबांनी, तेव्हा त्यांचे जे गुरुजी होते केडुस्कर, त्यांनी बाबासाहेबांना बुद्धाचं चरित्र हा ग्रंथ वाचायला दिला होता आणि त्याच्यामधूनच बाबासाहेबांना बुद्धाची ओळख पटत गेली. 13 ऑक्टोबर 1935, ज्याला आता जवळपास 100 वर्ष पूर्ण होतील, तेव्हा बाबासाहेबांनी येवले इथे जे परिषद झाली होती तिथे बाबासाहेबांनी घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असेल तरी हिंदू म्हणून मरणार नाही. कारण हिंदू धर्मामध्ये जी काही असमानता होती, विषमता होती, त्या विषमतेला बाबासाहेब कंटाळले होते. त्या विषमतेतून आपला उद्धार कधीच होणार नाही, आपल्या लोकांची प्रगती कधीच होणार नाही, त्या दुःखमुक्तीचा मार्ग कधीच आपल्याला मिळणार नाही हे बाबासाहेबांना माहीत झालेलं होतं आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांनी 1956 मध्ये नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा दिली. बाबासाहेब यावेळेस म्हणतात की मी तुम्हाला असा धम्म देणार आहे जो तुम्हाला दुःखाच्या मार्गातून मुक्ती देईल, तुम्हाला सद्धम्माकडे नेईल, तुम्हाला तुमचे आचरण, तुमच्यामध्ये मानवी मूल्य रुजवेल. तर दुःख म्हणजे काय? बुद्धाने जेव्हा धम्म हे केला, बुद्धांना जेव्हा धम्म प्राप्ती झाली, बुद्धत्व प्राप्त झालं, जेव्हा बुद्धांनी संपूर्ण भारतामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार केला, तेव्हा बुद्ध सुद्धा दुःखाबद्दल सांगतात की दुःख म्हणजे तृष्णा. तृष्णेच्या याच्यातूनच सगळ्या दुःखाची निर्मिती होते आणि बाबासाहेबांनी सुद्धा त्याच दुःखाच्या मुक्तीचा मार्ग म्हणून आपल्याला धम्म दिलेला आहे. बरेच जण हाही प्रश्न करतात आजच्या काळामध्ये की जेव्हा भारताला 1950 मध्ये संविधान लागू झालं, त्याच्यामध्ये समानता आली, सगळ्यांना हक्क आणि अधिकार प्राप्त झाले, त्याच्यानंतर परत आपल्याला धम्मा घ्यायची गरज काय होती, हिंदू धर्मातून बुद्ध धर्मात जाण्याची गरज काय होती? तर बाबासाहेब यावेळेस बाबासाहेबांचंच हे वाक्य आहे की बाबासाहेब म्हणतात की हे जे भारतामध्ये ही जी विषमता आहे, ही भांडवलशाही आहे, जातीय व्यवस्था आहे, ही वर्गवारी आहे, वर्णव्यवस्था आहे आणि त्याच्यामधून हा जो आमचा जो समाज आहे, अस्पृश्य समाज, तो ज्या पद्धतीने पिचला गेलेला आहे, त्याला हक्क आणि अधिकार प्राप्त होत नाही, तो कुठेतरी दूर फेकला गेलेला आहे या व्यवस्थेपासून, या सिस्टमपासून. आणि त्या सिस्टममध्ये जर त्याला यायचं असेल, त्या व्यवस्थेमध्ये त्याला जर स्थापित व्हायचं असेल, त्याला त्या सगळ्या त्याच्या गरजा ज्या आहेत, ज्याच्या गरजांमध्ये अन्न, वस्त्र, निवारा आणि त्याच्या सर्व शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि त्याला जे मानसिक स्वास्थ्य आणि त्याची समाजामध्ये एक प्रतिष्ठा जर निर्माण करायची असेल, हे सर्व जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर हिंदू धर्मामध्ये राहून हे आपल्याला प्राप्त होणार नाही, तर आपल्याला बौद्ध धर्मामध्ये जाणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून बुद्धाचा धम्म हा दुःखमुक्तीचा मार्ग म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा स्वीकारला. बाबासाहेब म्हणतात की बुद्ध ज्या पद्धतीने आपल्याला शिकवतात की हाऊ टू थिंक, आपण विचार कसा करावा, हे आपण आपल्या धम्मातून जाणतो. बुद्धांनी कधीच आपल्यावर कुठलंही तत्वज्ञान लादलेलं नाही, तर बुद्धांनी आपल्याला विचार करण्याची मुभा दिलेली आहे. बुद्ध म्हणतात की मी जे सांगतो ते तुम्ही जसं सांगतो तसंच तुम्ही ऐकू नका, तर तुम्ही त्याचं परीक्षण करा, तुम्ही त्याचं निरीक्षण करा, मनन करा, चिंतन करा आणि त्यातून जर तुम्हाला ते योग्य वाटत असेल तर तुम्ही ते स्वीकारा.
आणि म्हणूनच तथागत भगवान बुद्धांचा जो धम्म आहे तो आपल्याला विचार करायला शिकवतो, आपल्याला एक तार्किकता आपल्यामध्ये निर्माण करतो, एक विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आपल्यामध्ये निर्माण करतो. आणि जो विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आपल्यामध्ये निर्माण करण्याचं काम आहे तो हिंदू धर्म करणार नाही. आणि त्याच्यामधल्या ज्या जातीप्रथा आहेत, जी विषमता आहे, ती अधिकाधिक जसं आधुनिकतेच्या काळामध्येही आपण आज बघतो आहोत की ही विषमता अधिकाधिक वाढत आहे. आजही अनेक असे प्रकरणं होत आहेत भारतामध्ये की ज्याच्यामध्ये आपल्याला हा विषमतावादी दृष्टिकोन प्रखरपणे दिसून येतो. आजही जाती आणि धर्माच्या नावावर अनेक मुलांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित केलं जाते. कुठे स्वयंपाकासाठी बाई असेल तर तिला सुद्धा स्वयंपाक करू दिला जात नाही, किंवा घोड्याहून वरात काढली म्हणून त्या घोड्याहून वरात काढण्यावर बंदी येते. एखाद्याने मिशी ठेवली म्हणून त्या मिशीला कापण्याची त्यांना सजा दिली जाते की तुम्ही अशी मिशी ठेवू शकत नाही म्हणून. म्हणजे ही जी व्यवस्था आहे, ही जाती व्यवस्था आहे, अत्यंत मूळ त्याचं खूप खोलपर्यंत रुजलेलं आहे. आणि म्हणून त्या जाती व्यवस्थेतून बाहेर पडून आपण काहीतरी वेगळ्या दिशेने वाटचाल करायची. आणि आपल्याला जर समृद्ध व्हायचं असेल, आपल्याला जर प्रगत व्हायचं असेल, आपल्याला जर प्रबुद्ध व्हायचं असेल तर आपल्याला बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, हे बाबासाहेबांनी त्या काळात ओळखलं आणि ही धम्मक्रांती घडवून आणली. आज 67 वर्षानंतर हा जो समाज आहे, बौद्ध समाज, हा कुठे आहे याचं सुद्धा आकलन होणं फार गरजेचं आहे. आज आपण बघतो की बुद्ध समाजाची जी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्थिती आहे ती प्रचंड प्रबल आहे. आज बुद्ध समाज जो आहे, बौद्ध समाज जो आहे, तो बाबासाहेबांच्या विचारांना धरून समोर गेलेला समाज आहे. बाकी समाजामध्ये जरी आज बौद्ध समाज आपण म्हणतो की SC कॅटेगरीमध्ये येतो, परंतु जर आपण SC कॅटेगरीतल्या इतर समाजांचा जेव्हा आपण विचार करतो, जेव्हा आपण कंपॅरिझन करतो, तेव्हा आपल्याला हे दिसून येते की त्या समाजाच्या दृष्टिकोनातून आपण हा बौद्ध समाज हा अत्यंत प्रगत झालेला आहे. याचे कारण हे आहे की बाबासाहेबांचे जे विचार आहेत, आपल्याकडे विचाराची खाण आहे बाबासाहेबांच्या. बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांचे जे विचार आहेत ते अत्यंत आपल्याला प्रेरणादायी आहेत. त्या विचारातून एक दृष्टिकोन निर्माण होतो, एक वेगळा प्रवाह निर्माण होते, एक ऊर्जा निर्माण होते. आणि तो दृष्टिकोन आणि तो प्रवाह प्रवाहित करण्याचे काम धर्मांतरित झालेल्या बौद्ध बंधू आणि भगिनींनी केले. त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा होती, ते बाबासाहेबांचा दृष्टिकोन होता, त्यांचे विचार होते. आणि त्या विचारातून तो जो प्रवाह निर्माण झाला, तो प्रवाह अत्यंत वेगाने या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी सगळे क्षेत्र, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय अनेक क्षेत्र त्यांनी आपले काबीज केले. आज बौद्ध समाज जो आहे तो शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत प्रगतिशील झालेला आहे. बौद्ध समाजातील जे लोक आहेत, जे मुलं आहेत, तरुण तरुणी आहेत, त्यांनी अत्यंत उच्च असे शिक्षण घेतलेले आहेत. विदेशामध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये, ज्या विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली पदवी संपादन केलेली होती, त्या विद्यापीठात सुद्धा आज त्यांच्या समाजातील, आपल्या बौद्ध समाजातील मुलं हे शिक्षण प्राप्त करत आहेत, पदव्या घेत आहेत. आणि त्यांचे जे दृष्टिकोन आहेत ते अत्यंत विकसित झालेले आहेत. आज बौद्ध समाज हा सर्व दृष्टिकोनातून प्रगल्भ असा समाज निर्माण झालेला आहे. परंतु तरीसुद्धा बाबासाहेबांनी जेव्हा आपल्याला बौद्ध धम्म दिला तेव्हा त्यांनी आपल्याला तो बौद्ध धम्म 22 प्रतिज्ञासह दिलेला होता. त्यातल्या पहिल्या 3 प्रतिज्ञा की मी गौरी, गणपती, विष्णू यांना देव मानणार नाही, त्यांची पूजा करणार नाही. आणि त्याच्यानंतर ज्या काही प्रतिज्ञा दिलेल्या होत्या त्यामधून बाबासाहेबांनी हिंदू धर्मामध्ये जो काही अंधविश्वास आहे, ज्या काही अशा भूमिका आहेत की ज्याच्यामुळे आपली जी प्रगती आहे ती खुंटणार, आणि त्या प्रगतीच्या वाटेवर जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या ज्या कर्मकांड आहेत, रूढी आहेत, परंपरा आहे, याचा त्याग करून आपल्याला समोर जायचं आहे. याचा मार्ग जर आपल्याला पाहिजे असेल, योग्य मार्ग जर निवडायचा असेल तर आपल्याला ह्या 22 प्रतिज्ञांचं पालन करणं फार आवश्यक आहे. आता नुकतंच आपण बघितलं की काही बौद्ध धर्मीय लोकांच्या घरामध्ये गणपतीची स्थापना झाली आणि काही लोकांनी त्याचा विरोध केला. तर बऱ्याच जणांचे कमेंट असे होते सोशल मीडियावर, आता सोशल मीडियाचा काळ आहे तर बरेच जण असे कमेंट करत होते की हा काय प्रकार आहे, आता आम्ही संविधानिक मार्गाने सगळेजण, सगळ्यांना अधिकार आहे, सगळ्यांना स्वातंत्र्य आहे आपले आपले हक्क हे जगण्याचा, आपला आपला धर्म जपण्याचा, ज्याला जसं स्वातंत्र्य आहे तशा पद्धतीने तो आपलं काम करतोय. परंतु तरीसुद्धा जेव्हा आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार करतो किंवा जेव्हा आपण ह्या रूढी परंपरेतून बाहेर निघण्याचा विचार करतो आणि बाबासाहेबांनी जे आपल्याला तत्त्वज्ञान दिलेलं आहे, जे विचार दिलेले आहेत आणि बुद्धाचं जे तत्त्वज्ञान आहे त्याच्याशी सुसंगत जर आपल्याला वागायचं असेल तर ह्या सर्व कर्मकांडातून, रूढीतून, परंपरातून आपल्याला बाहेर निघणं फार आवश्यक आहे.
आपण का त्या पुन्हा रूढीमध्ये आपण त्या फसायचं किंवा ते कर्मकांड आपण करत बसायचे. तर त्याच्यापेक्षा आपल्यासाठी जे काही प्रगत आहे, जे काही प्रगतिशील आहे, जे काही सुंदर आहे, ज्याच्यातून आपल्या देशाचा आणि आपल्या स्वतःचा मानवाचा विकास होतो, अशा पद्धतीचं जीवन आणि अशा पद्धतीचे कार्य बौद्ध धम्मियांनी करायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे हे असे वादविवाद निर्माण करून किंवा अशा याच्यातून आपण जे बाबासाहेबांच्या विचारांची अवहेलना करतो ते अवहेलना करायला नको. बाबासाहेबांनी जी धम्मक्रांती केली त्या धम्मक्रांतीतून अनेकांना प्रेरणा मिळाल्या. अनेक जे समाज आहे, जो खेड्यापाड्यातला समाज आहे, जो अस्पृश्य अत्यंत खालच्या दर्जातला, ज्याला खायला अन्न नव्हतं, घालायला कपडे नव्हते, राहायला घर नव्हतं, असा जो समाज आहे तो समाज आज समृद्ध झालेला आहे. तो आज मुख्य प्रवाहात आलेला आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातून तो सगळ्याच स्तरावर आज एक वेगळी आपली छाप सोडत आहे. तरीसुद्धा आम्ही कशा पद्धतीने आज आपलं जीवनयापन केलं पाहिजे आणि आपल्या जीवनातून आपण कसं पद्धतीने दुसऱ्यांना प्रेरणा दिली पाहिजे की आम्ही बौद्ध आहोत. आम्ही बौद्ध आहोत म्हणजे आम्ही नेमके काय आहोत, आमच्या जीवन जगण्याचा मार्ग कसा आहे, आम्ही दुसऱ्यांना काहीतरी आदर्श निर्माण करतोय का समाजामध्ये, हा सुद्धा विचार व्हायला पाहिजे. आम्ही जेव्हा आदर्शाचा विचार करतो तेव्हा की आमचं राहणीमान कसं आहे, आमचं बोलणं चालणं कसं आहे, आम्ही कशा पद्धतीचे कपडे परिधान करतो, आमचं शिक्षण काय आहे आणि आम्ही कुठल्या चर्चांमध्ये कुठल्या याच्यामध्ये आम्ही सहभाग घेतो, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव एक बौद्ध म्हणून संपूर्ण समाजावर पडत असतो. आणि त्याचा विचार हा सर्वांनीच करायला पाहिजे. आज जे काही हक्क आणि अधिकाराचे लढे होत आहेत त्या हक्क आणि अधिकारांच्या लढ्यामध्ये सर्वात जास्त समोर असणारा समाज म्हणजे बौद्ध समाज आहे. कारण तो जागरूक आहे. त्याला वाटते की आपल्यावर जो अन्याय अत्याचार होत आहे त्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरुद्ध बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं की तुम्ही गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल. आणि आपले हक्क आणि अधिकार जर आपल्याला मिळवायचे असतील तर आपल्याला आंदोलनाचा मार्ग स्वीकारला पाहिजे. आणि हे सर्व लक्षात ठेवून आज सर्वात म्हणजे जागरूक समाज म्हणून बौद्ध समाज हा समोर जात आहे. परंतु जेव्हा आपण बौद्ध समाजातील स्त्रियांचा जेव्हा विचार करतो तेव्हा अजूनही त्या प्रमाणामध्ये बौद्ध समाजातील स्त्रियांची प्रगती किंवा जागृती झालेली नाही असे बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येते. शहरी भाग बघितला तर शहरी भागामध्ये स्त्रियांचं बौद्ध समाजातील ज्या स्त्रिया आहेत त्या अत्यंत शिक्षित झालेल्या आहेत, प्रगत झालेल्या आहेत आणि वैचारिक दृष्टिकोनातून सुद्धा त्या चांगल्या पद्धतीने आपले कार्य करीत आहेत, समाजासाठी कार्य करत आहेत, बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करत आहेत आणि बाबासाहेबांचे कार्यसुद्धा चळवळीच्या माध्यमातून अनेक पक्षांच्या माध्यमातून ते समोर येत आहेत, सामाजिक कार्य करत आहेत. परंतु जेव्हा आपण खेड्यापाड्यातील स्त्रियांचा जेव्हा विचार करतो तेव्हा खेड्यापाड्यामधली जी स्थिती असते ती अत्यंत विषम अशी स्थिती असते. कारण तिथे अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहतात आणि तिथे बऱ्याच अंशी एखादा धर्म पाळणं किंवा धम्माचं हे करणं हे काहीतरी वेगळ्या करत आहेत असं त्यांचा दृष्टिकोन असतो. आत्ताच आपण एक प्रकरण बघितलं जे गावाचं नाव आता वेडिक की काहीतरी गाव होतं, बेडक असं गावाचं नाव होतं. तिथे बाबासाहेबांच्या नावाची कमान उभारण्यात आली आणि त्या गावकऱ्यांनी तो विरोध करून ती कमान पाडली. परंतु बाबासाहेबांच्या विचारांची शक्ती एवढी मोठी आहे की त्या गावातील 150 कुटुंब आपले संपूर्ण सामान सुमान घेऊन गाड्यांवर लादून लहान मुलं लेकरं बाळांसोबत त्या आपला न्याय आणि हक्क मागण्यासाठी मंत्रालयापर्यंत ते निघाले आणि त्यांना तो न्याय मिळाला. तर ही जी संघर्षाची भूमिका आहे, ही संघर्षाची भूमिका आम्हाला आमच्या महामानवांनी दिलेली आहे आणि त्या महामानवांनी दिलेल्या भूमिकेतून आम्ही तो संघर्ष उभा करतो. बुद्ध हे सुद्धा एक क्रांतिकारी व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांनी सुद्धा समाजामध्ये जो काही विषमतावाद होता त्याला समानता प्रस्थापित करण्यासाठी बुद्धाने सुद्धा अखंड असे प्रयत्न केले. आणि म्हणून बुद्धाची जी क्रांती आहे ती क्रांती जगातील कुठलाही जो धर्म आहे तो क्रांती कुठलाही धर्म ती क्रांती करू शकला नाही जी क्रांती तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी केलेली आहे. आणि त्याच क्रांतीला समोर नेण्याचे कार्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. आणि म्हणून त्यांना सुद्धा आपण मैत्रेय बुद्ध असं म्हणतो, कारण त्यांनी सुद्धा बुद्धांच्या 10 पारमितांचे वगैरे जे म्हणतात बुद्धांच्या 10 पारमिता आहेत त्या सगळ्या 10 पारमितामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समोर गेलेले आहेत आणि त्यांनी त्या उत्तीर्ण केलेल्या आहेत. तर
आज ही जी 67 वर्षानंतर आपण विचार जर केला की बुद्ध आणि त्यांचा जो धम्म आहे आणि आपल्या भारतामध्ये एक प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करतोय, एक बौद्ध म्हणून ते कशा पद्धतीने आपण करतो आहोत, तर बाबासाहेबांचा विचारांचा प्रसार आणि प्रचार हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण भारतामध्ये झालेला आहे. परंतु म्हणावा तसा बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार अजूनपर्यंत झालेला नाही. तो बऱ्याच अंशी महाराष्ट्रापर्यंत असं इथे नियंत्रित आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांचीच ही जबाबदारी आहे, उपासक उपासिकांची सर्वांचीच जबाबदारी आहे की आपण बुद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचं कार्य हे सर्वांनीच हाती घेतलं पाहिजे. ते लहान मोठे तरुण वृद्ध ह्या सर्वांनीच हे कार्य हाती घेतलं पाहिजे आणि बुद्धाचा जो धम्म आहे, जो कल्याणकारी धम्म आहे, जो लोककल्याणकारी धम्म आहे, तो धम्म भारतामध्ये रुजवून भारताला प्रबुद्ध भारत बनवण्याचं कार्य आपण केलं पाहिजे. आज बुद्धांच्या ज्या काही संकल्पना होत्या, आर्य अष्टांगिक मार्ग आहेत, 10 पारमिता आहेत, पंचशील आहेत, त्याचे आपण पालन करून कशा पद्धतीने तो धम्म आपण संपूर्ण भारतामध्ये रुजवतो याच्याबद्दल आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे. मला लॉर्ड बुद्धा चॅनलने इथे बोलण्याची संधी दिली, आमंत्रित केले, त्याच्याकरिता मी सर्वप्रथम त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि माझे मनोगत ते संपवते. जय भीम, नमो बुद्धाय.